नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत 25 एकर क्षेत्रात मंडणगड तालुक्यातील वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड व क्रिम्सन सॉइल ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड यांचा सर्वात मोठा चारा लागवड प्रकल्प. मंडणगड तालुक्यामध्ये मागील 2 वर्षात दूध उत्पादक शेतकऱ्यांची झपाट्याने वाढ झालेली दिसून येते. 2022 साली जेव्हा वाशिष्ठी डेअरीचे दूध संकलन केंद्र मंडणगड तालुक्यात सुरू झाले तेव्हा अगदी बोटावर मोजण्या इतकेच शेतकरी होते. 2 वर्षात मंडणगड तालुक्यामध्ये आज रोजी 1000हूनही जास्त दूध उत्पादक शेतकरी आणि दररोजचे संकलन साधारणतः 3.5 ते 4.5 लिटर आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन व वाढलेल्या पशुखाद्याच्या किमतींचा विचार करता दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध धंदा परवडण्यासाठी डेअरीने नवे पाऊल उचलून हिरवा चारा लागवड प्रकल्प सुरू केला आहे. चला तर मग जाणून घेऊया या चारा लागवड प्रकल्पाबद्दल. तर मित्रांनो, मी शंतनू संदीप साळुंके. मी क्रिम्सन सॉइल ॲग्रो सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडचा प्रतिनिधी आहे. क्रिम्सन सॉइल ॲग्रो सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड आणि वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने हा आपण चारा लागवडीचा प्रोजेक्ट केलेला आहे. हा मंडणगड तालुक्यात किड्या गावामध्ये आपण हा प्रकल्प साकार केलेला आहे. सांगायचं गेलं तर कोकणामध्ये ही भातशेती एकच केली जाते, ती पावसाळ्यात केली जाते. त्यानंतर कोणतंही पीक घ्यायचं धाडस हा इथला शेतकरी करत नाही. तर त्यासाठी आपण हा उन्हाळी चारा जनावरांसाठी त्यांच्या दूधवाढीसाठी आपण हा उन्हाळी चाऱ्याचा प्रकल्प करायचा ठरवला आहे. त्यासाठी आपण हा मक्याची लागवड केलेली आहे. मागील 4 वर्षापूर्वी मंडणगड तालुक्यामध्ये बोटावर मोजण्या इतकीच फक्त शेतकरी होते जे दुधाचा धंदा करत होते. जेमतेम एक 25 ते 30 लिटर दूध हा 4-5 वर्षापूर्वी जायचा. तर वाशिष्ठी डेअरी इथं आल्यापासून गेल्या 2 वर्षापासून दुधात एवढी वाढ झाली आहे तर मंडणगड तालुक्यात डेली 5 ते 6000 लिटर डेली आपलं कलेक्शन होतं. पावसाळ्याचे 4-5 महिने पकडले, त्यानंतर एक पुढे हिवाळ्याचे 2-3 महिने, कुठं 8 महिने हा चारा कोकणामध्ये मुबलक असतो. पण त्यानंतरचा ते 4 महिने जे उन्हाळ्याचे असतात, मार्चपासून ते मे महिन्यापर्यंत, तर त्यासाठी शेतकऱ्यांचे खूप मोठा असा प्रश्न पडतो की ओल्या चाऱ्याचं. तर शेतकरी या प्रश्नात पडतात की आता या पुढच्या 4 महिन्यात दूध टिकवण्यासाठी आपण काय करायचं. त्यासाठी ते पशुखाद्यावर मोठ्या प्रमाणात भार देतात, त्यावरून मोठ्या प्रमाणात खर्च करतात. त्यासाठी त्यांना ओला चारा हा कसा मिळेल, किती आणि किती स्वस्त कसा मिळेल, यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट साकारलेला आहे. संजय यादव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा चाऱ्याचा प्रोजेक्ट साकारलेला आहे. तर हा दूध असाच टिकून राहावा, उन्हाळ्यामध्ये दुधाची कमतरता जाणवू नये, त्यासाठी आपण हा चारा लागवडीचा प्रोजेक्ट केलेला आहे. प्रसन्नजी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आपण चाऱ्याचा प्रोजेक्ट साकार केलेला आहे. तसेच मंडणगड तालुक्यातील वाशिष्ठी डेअरीच्या सर्व शेतकऱ्यांना वाशिष्ठी डेअरीमार्फत आपण हा अल्पशा एकदम कमी दरात आपण चारा त्यांना पुरवणार आहोत.